पनवेल तालुक्यात अखेर कमळ फुललेला आहे, कारण झेडपीच्या 5 गटात भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। 5 गटातील सर्व 10 पंचायत समितीवर भाजपनं विजय नोंदवलेला आहे। ग्रामीण भागामधील या संपूर्ण मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं होतं। तिकडे लातूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय। निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणीमध्ये भाजपची सत्ता आली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दबदबा आपल्याला कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निलंगा असेल, शिरूर, अनंतपाळ असेल, देवणी असेल, इथं भाजपनं आपली सत्ता राखलेली आहे। त्यामुळे हा दबदबा कायम असल्याचं चित्र आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा कायम असल्याचं चित्र आहे। काटेकी टक्कर अशा पद्धतीचं चित्र लातूरच्या या निवडणुकीमध्ये राहिलेलं होतं आणि आता तसंच काहीचं चित्र निकालामधनं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात भाजपनं दबदबा निर्माण केलेला आहे। निलंगा असेल, शिरूर, अनंतपाळ, देवणीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। लातूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा कायम असल्याचं चित्र आपल्याला या निकालाच्या माध्यमातून, या कलांच्या माध्यमातून सुरुवातीला पाहायला मिळतंय। निलंगा, शिरूर, अनंतपाळ या ठिकाणी भाजपचा दबदबा कायम असल्याचं चित्र आहे। लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा असेल, शिरूर, अनंतपाळ असेल, देवणी असेल, या ठिकाणी भाजपची सत्ता आलेली आहे। लातूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आलेली आहे। झेडपीच्या 73 पैकी 43 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय प्राप्त केला आहे। पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता येताना दिसतेय। 73 पैकी 43 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झालेली आहे। आपण पाहतोय पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला वरचष्मा कायम ठेवलेला आहे, आपला दबदबा कायम ठेवलेला आहे। आपलं वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात यश येताना आपल्याला पुन्हा पाहायला मिळतंय, कारण 73 पैकी 43 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्विवाद असा विजय प्राप्त केलेला आहे आणि आपलं वर्चस्व कायम राखल्याचं आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाहतोय। जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता येताना आपल्याला दिसतेय, कारण 73 पैकी 43 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय प्राप्त केलेला आहे। पुणे जिल्हा परिषदेमधलं हे चित्र आपण पाहतोय। अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यानं मोलाची साथ दिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता येताना राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याला पाहायला मिळते। 73 पैकी 43 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची आलेली आपण पाहतोय। पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला। झेडपीच्या 73 पैकी 43 जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसनं एक हाती सत्ता पुणे जिल्हा परिषदेमध्ये मिळवलेली आपण पाहतो। पुणे झेडपीमध्ये राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आलेली आहे। झेडपीच्या 73 पैकी 43 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हे मोठं यश मानावं लागेल, कारण पुणे झेडपीवर राष्ट्रवादीनं एक हाती सत्ता स्थापन केलेली आहे। तर झेडपीच्या 73 पैकी जवळपास 43 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर खरं तर ही निवडणूक संपूर्ण भावनिक झालेली होती। आता सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी। सोलापूरच्या मोहोळमध्ये भाजपच्या विमल खताळ या विजयी झालेल्या आहेत। कामती गणातून भाजपच्या कोमल अवताडे विजयी झालेले आहेत। सोलापूर मोहोळच्या कामती गटात भाजपचा हा मोठा विजय, भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे। जागा जिंकेल उद्योग मंत्री उदय सामंतांनी एक मोठा दावा केल्याचा आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये महायुती 37 ते 38 जागांवर विजय प्राप्त करेल। शिवसेना युबीटीचं पानिपत झालंय असंही सामंतांनी म्हटलं। तुम्ही पण असं सांगत होते, एकच माणूस या जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्ष 30 वर्ष निवडून येऊ शकतो। मी नाव घेत नाही, पण त्याचा पराभव करून शिवसेना काय असते हे नंदा मुरकरनं आज अख्ख्या जिल्ह्याला दाखवून दिलंय। आज जिल्ह्यामध्ये वन साइड शिवसेनेची जिल्हा परिषद आलेली आहे। जवळजवळ 30 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलेल्या आहेत। 6-7 जागांवर आम्ही आघाडीवर आहोत। माझा अंदाज असा आहे की 37 ते 38 जागा शिवसेना स्वतःच्या ताकदीवर जिंकेल।
बीजेपी देखील आमच्या सोबत असेल आणि आज युबीटीचं जे पानिपत झालंय त्यांचे 39 सदस्य होते या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही असताना, आता त्यांची संख्या 3 ते 4 वर आली. त्याच्यामुळे मला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आणि ज्यांनी आम्हाला मदत केली, ज्यांनी शिवसेना पक्षावर विश्वास ठेवला, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. हातकंबा जिल्हा परिषद गटावरून फार मोठं राजकारण झालं होतं, आरोप प्रत्यारोप होते, परंतु त्या ठिकाणी ठीक आहे, आरोप प्रत्यारोप कुणीच केलेले नाहीत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, वातावरण तुम्हीच तयार केलेलं होतं. पण पाली जिल्हा परिषद गट हे माझं घर आहे. ठीक आहे, परशुराम कदमने देखील जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगली लढत दिली, त्याचं मी मनापासून कौतुक करतो. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आज माझ्या दृष्टीनं संघर्ष जो होता कार्यकर्त्यांमधला तो संपलेला आहे. पण पाली जिल्हा परिषद गट मध्ये देखील उदय सामंत सांगतो तोच निवडून येतो, हे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेने सिद्ध केलं. उदय सामंत यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे. तर राणे बंधूंनी सिंधुदुर्गचा गडही राखलेला आहे. शिवसेना भाजपची बहुमताच्या दिशेने ही वाटचाल सुरू झालेली आहे. भाजपचे 20 तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी झालेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2 तर अपक्ष 4 जागांवर विजयी झालेला आहे. राणे बंधूंनी सिंधुदुर्गाचा हा गड राखलेला आहे. 2 अपक्षांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. खरं तर नितेश राणे यांनी इशारा दिलेला होता की जर निधीवरून इशारा देण्यात आलेला होता, मात्र असं असतानाही या ठिकाणी 4 अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता सिंधुदुर्गामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. राणे बंधूंनी आपला गड राखलेला आहे. सोबतच शिवसेनेचे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 तर अपक्ष 4 जागांवर विजयी झालेले आहेत. तर भाजपमधनं देखील काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर नितेश राणे यांनी तो इशारा दिलेला होता. शिवसेना भाजपची आता बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. भाजपचे 20 तर शिवसेनेचे 8 उमेदवार विजयी झालेत. शिवसेना युबीटीचे 2 जागांवर विजयी झालेले उमेदवार आपल्याला दिसत आहेत. राणे बंधूंनी सिंधुदुर्गचा हा गड आपला कायम राखलेला आहे. या निवडणुकीमध्ये देखील विशेषतः पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी नितेश राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. गेल्या काही दिवसांपासून आक्रमक प्रचार त्यांनी केलेला होता. त्यांच्या अनेक मुद्द्यांवरनं, अनेक वक्तव्यांवरनं वाद उभा राहिलेला आपण बघितलेला होता. निधी वाटपाचा मुद्दा असेल तो देखील चर्चेत आलेला होता. आता भाजप आणि शिवसेना बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला दिसते आणि त्यानंतर आता नितेश राणे हे माध्यमांशी संवाद साधतात का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे. या विजयाच्या नंतर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं अर्थातच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सिंधुदुर्गचा हा त्यांचा गड त्यांनी राखलेला आहे. कोल्हापूरमधून महत्वाची बातमी. कोल्हापूर झेडपीची मतमोजणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. महायुती मॅजिक फिगर गाठण्याच्या वाटेवर दिसतेय. तर कोल्हापूर झेडपीची मतमोजणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या निकालामध्ये महायुतीचाच डंका वाजलेला आहे. कोल्हापूर झेडपीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आणि आता ही मॅजिक फिगर गाठण्यामध्ये महायुतीला यश येते का हे पाहावं लागणार आहे. 12 झेडपी आणि 125 पंचायत समित्यांचे हे निकाल आता समोर येऊ लागलेले आहेत. अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर दिसतेय. त्यामुळे जसजसं पुढे मतमोजणी सरकते तसतसे निकाल स्पष्ट होऊ लागलेले आहेत. कोल्हापूरमध्ये मॅजिक फिगर गाठण्यात भाजपला यश येतंय का? भाजप त्या वाटेवरही दिसतंय. माणगावमध्ये सेना आणि राष्ट्रवादी 50-50 पाहायला मिळतेय. झेडपीच्या 4 पैकी 2 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादीनं जिंकलेल्या आहेत. माणगाव पंचायत समितीवर झेंडा देखील फडकवण्यात आलाय. निश्चितच आपण पाहतो एक महत्त्वाची अपडेट आपण समोर येते. कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडीला मोठं यश आलेलं आहे. 6 जिल्हा परिषदांपैकी 5 जागांवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. 12 पैकी 10 पंचायत समितींवर देखील विजय नोंदवल्याचं आपण पाहतोय. आमदार महेंद्र थोरवे यांना आता हा मोठा धक्का मानला जातोय.